श्रीराम समर्थ. पवित्र देहाचा चिंतामणी. डॉक्टर C.B. कुलकर्णी यांच्या पुस्तकामधून. शरीराचे आरोग्य सांभाळण्याचा बुद्धिपुरस्सर व लक्षपूर्वक प्रयत्न झाला पाहिजे. ज्याचे त्याने आरोग्य सांभाळले म्हणजे जगावर उपकारच आहेत. कारण आपण आजारी पडलो तर आपल्यापासून इतरांना त्रासच होतो. मनुष्याचा देह हा ईश्वराचे आत्म्याचे मंदिर आहे. हे मंदिर जर स्वच्छ, सुव्यवस्थित, सुडौल, सुंदर व पवित्र असेल तरच ईश्वर त्यात वास करील. जर या देहानेच साधन करावयाचे आहे तर तो सुस्थितीत पाहिजे व त्याला जगवण्यासाठी जे आवश्यक आहे ते केले पाहिजे. देहाला महत्त्व आहेच, पण वाजवीपेक्षा जास्त नाही. त्याचे फालतू लाड व चोचले करून देहबुद्धी वाढवू नये. देहाला सर्वस्व मानून त्याला सुखात ठेवण्याच्या नादी लागल्याने आत्म्याची कुचंबणा होऊन आत्मघात होतो. यावरील उत्तम उपाय म्हणजे आपला देह आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करून त्यांच्या आज्ञापालनात तो झिजवावा. आपल्या साधनेसाठी जर उपयोग होणार असेल तर योगाभ्यासाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. पतंजलीच्या अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार हे 5 बहिरंग योग आहेत. धारणा, ध्यान व समाधी हे 3 अंतरंग योग आहेत. यम 5 आहेत: सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. नियम 5 आहेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान. यम व नियमांमध्ये पुढील गोष्टी अपेक्षित आहेत: सत्य बोलणे व सत्य वागणे, कुठलीही कायिक, वाचिक अथवा मानसिक हिंसा न करणे, चोरी न करणे, ब्रह्मचर्य कसोशीने व कटाक्षाने पाळणे, जरुरीपेक्षा अधिक गोष्टींचा मोह न करणे, दुसऱ्याला मोठ्या मनाने व उदार अंतःकरणाने क्षमा करणे, कठीण प्रसंगात धैर्य दाखवणे, भूतलावरील प्राणीमात्रांवर दया करणे, अहंकाराचा सर्वस्वी त्याग करून सर्वांशी नम्रतेने व विनयाने वागणे, नेहमी सात्विक आहार घेणे, मन नेहमी आनंदी, समाधानी व प्रसन्न ठेवणे, चांगल्या उद्देशाने एखादी त्रासदायक गोष्ट सहन करणे, ईश्वराचे अस्तित्व मान्य करून निरपेक्ष भावनेने त्याची भक्ती करणे, आपल्या मालकीची व आपल्याला आवश्यक असलेली वस्तू आपण स्वतःहून निरपेक्ष भावनेने आदरपूर्वक व प्रेमपूर्वक दुसऱ्याला दान करणे, सुखाचा व वैभवाचा लोभ न ठेवणे, चांगल्या गोष्टीविषयी लाज न बाळगणे व वाईट गोष्टींची लाज वाटणे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या षड्रिपूंचा कायमसाठी अग्नीमध्ये होम करणे, योगाभ्यास करीत असताना यम नियम पाळले जावेत व आहार विहारावर नियंत्रण असावे अशी आंतरिक भावना व प्रेरणा होते. दिवसातील 1 तास व्यायामासाठी द्यायला काहीच हरकत नाही. व्यायामासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. आपण व्यायाम कोणता व किती वेळ करतो त्यापेक्षा तो किती नियमित करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यायामाच्या आधी आतुरता, करताना आनंद व केल्यानंतर उत्साह व प्रसन्नता वाटली पाहिजे. वय झाल्यानंतर सकाळच्या अथवा सायंकाळच्या मोकळ्या, प्रसन्न, ताज्या हवेत पायी फिरणे हा साधा, सरळ, सोपा, बिनखर्चाचा व सर्वश्रेष्ठ व्यायाम आहे. पायी चालताना आपण आपले मनन, चिंतन, जप चालू ठेवू शकतो. आहाराच्या बाबतीत माणसाला संयम पाळावाच लागेल. खादाडपणामुळे आरोग्याचा व आयुष्याचा नाश होतो. अन्नापासून आपले मन व बुद्धी तयार होत असल्याने मिताहार, शाखाहार व सात्विक आहार घ्यावा. झणझणीत व मसालेदार अन्न खाल्ल्याने पारमार्थिक बुद्धिभ्रंश होण्याचा संभव असतो. आपल्या आहाराचा 1/3 भाग आपले पोषण करतो व उरलेला 2/3 भाग डॉक्टरांचे पोषण करतो. महाराज म्हणायचे, ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. पोटाचा निम्मा भाग हवा व पाणी यासाठी मोकळा ठेवावा. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्धपोटी राहावे. वय झाल्यानंतर रात्रीचे जेवण शक्यतो टाळावे किंवा निम्मे करावे. श्री महाराजांनी सात्विक आहाराचे 4 मुद्दे
26 नोव्हेंबरच्या प्रवचनात सांगितले आहेत. 1. जिभेच्या चवीला बळी न पडणे. 2. ज्यावेळी गरज असेल तेव्हाच खाणे. 3. जेवढी गरज असेल तितकेच खाणे. 4. प्रत्येक घासाला भगवंताचे स्मरण ठेवणे. युक्ताहार विहारस्य हे गीतेतील महावाक्य हेच तत्त्व सांगते. आपली दिनचर्या नियमित ठेवल्यास आहार, विश्रांती, परिश्रम, झोप इत्यादी दैनिक गोष्टींची एकदा घडी बसली की सहसा आरोग्य जास्त बिघडत नाही. आपल्या प्रत्येक दिवसाचा उपयोग असा करा की जणू काही जीवनातला हा आपला शेवटचा दिवस आहे. म्हणजे माणूस वाईट वागूच शकणार नाही. रात्री शक्यतो लवकर झोपी जावे व पहाटे लवकर उठावे. तसे पाहिले तर रात्री 9 नंतर आपण कुठलेच महत्त्वाचे काम करीत नाही. रात्री 12 वाजण्यापूर्वीची झोप 12 नंतरच्या झोपेपेक्षा दुप्पट विश्रांती देते. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते सूर्योदयापर्यंत केलेली साधना जास्त लवकर फलदायी ठरते. किरकोळ आजारासाठी डॉक्टरांकडे धाव घेण्याची गरज नाही. आपले आरोग्य डॉक्टरांच्या हातात सोपवू नका. अनेक दुखणी आपोआप नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीने बरी होणारी असतात. त्यात डॉक्टरांच्या हस्तक्षेपाची गरज नसते. डॉक्टरांनी बरे केले असे समजणे चूक आहे. प्रत्येक रुग्ण हा त्याच्या इच्छाशक्तीने, त्याच्या प्रारब्धाने, त्याच्या परमेश्वरावरील दृढ श्रद्धेने व त्याने केलेल्या पुण्यकर्मामुळे बरा होतो. रुग्णाला जगवणे किंवा मारणे हे डॉक्टरच्या हातात नाही. नामस्मरणाने 72 आजार बरे होतात. शरीराची साथ असल्याशिवाय कुठलेच औषध काम करू शकत नाही. औषधांमध्ये कार्यशक्ती आहे असे गृहीत धरल्यास मृतदेहातही त्याचे कार्य दिसायला पाहिजे, पण तसे ते दिसत नाही. मनुष्य कसाही जरी असला तरी एक प्रसंग त्याच्या आयुष्यात अगदी हमखास येतोच व तो म्हणजे मृत्यू. परमार्थ करण्याचा एक उद्देश हाही आहे की मृत्यू अगदी शांतपणे कुठलीही शारीरिक व मानसिक ओढाताण न करता यावा. माणूस जेवढे संयमी, निरहंकारी व नीतिमान जीवन जगेल, इंद्रिये व त्यांचे विषयभोग जेवढे काळजीपूर्वक व अनासक्त वृत्तीने भोगेल, त्या प्रमाणात त्याचे मृत्यूचे भय व दुःख कमी होईल. माणूस जसा जसा आपल्या वासनांचा क्षय करतो, स्वतःच्या वासना व अहंकारात न वावरता परमात्म्याच्या सानिध्यात राहू लागतो, म्हणजे जे जे घडते त्याचा करता भोगता मी नाही, तो आहे, भगवंत आहे अशा भूमिकेत जीवन व्यतीत करू लागतो, तसे तसे जीवनाचे जन्ममृत्यूचे रहस्य व कोडे त्याला उलगडू लागते. आपल्याला मृत्यू शांत अवस्थेत येऊन तो क्षण मंगलमय व पवित्र करण्यासाठी शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणून आपण सर्वांनी आजपासून या क्षणापासूनच तयारीला लागले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम.